रामकृष्ण हरी मंडळी, एकंदरीत आपण जी काही वारी कव्हर केली आहे ती वारी कव्हर करत आज आपण पोहोचलो आहोत चंद्रभागेमध्ये. या चंद्रभागेच्या वाळवंटी किंवा चंद्रभागेच्या काठावरती लाखो वारकऱ्यांची मांदियाळी आज आपल्याला बघायला मिळते. हजारो लाखो वारकरी भारत देशातूनच नाही तर विदेशातून देखील या पंढरपुरामध्ये स्थायिक किंवा विसावलेली आहे. या वारकऱ्यांना आपल्या माध्यमातून सेवा पुरवणाऱ्या जवानांशी आपण संवाद साधणार आहोत, जाणून घेणार आहोत की नक्की किती बोटी आहेत, हे कार्य करताना काय आनंद होतोय आणि एकंदरीत आज यावर्षी ही एवढी मोठी रोषणाई आपल्याला बघायला मिळते. ही दरवर्षी आपल्याला बघायला मिळत नाही. ही खास अशी एकादशी यावर्षी आपण सगळेजण तिचे साक्षीदार आहोत. या गोष्टीचा देखील आज आनंद होतो. एकंदरीत काय सांगाल आज? नमस्कार, जय हरी मौली सर. एकंदरीतमध्ये ही सेवा जी आहे ना सर, म्हणजे पांडुरंगाची इच्छा आहे म्हणून आम्ही इथं सेवा द्यायला आलो. जसं की आमच्याकडे आता सध्या टोटल 17 बोटी आहेत आणि स्पेशल म्हणजे महाराष्ट्रातली आमच्याकडे दुसरी लेडीज टीम आहे, ती ॲक्टिव्ह आहे. ती पण सध्या आमच्याकडे डे नाईट शिफ्टमध्ये आम्ही इथं सेवा पुरवतो सर. आणि आजपर्यंत अजूनपर्यंत रेकॉर्डमध्ये आमची जीवितहानी एकही नाही. काही रेस्क्यू आम्ही केलेले कॅन्डिडेट आहेत, म्हणजे विक्टीम आहेत, त्यांना सुखरूपपणे आपण हॉस्पिटलाइज केलेलं आहे ICUमध्ये. तर अजूनपर्यंत एकही जीवितहानी नाही. एवढीच पांडुरंगाची चरणी प्रार्थना आहे की एकही आमचा प्रयत्न तर आम्ही पूर्ण करत आहे. पांडुरंगाची चरणी एकच प्रार्थना की एकही जीवितहानी होऊ नये. ही वारी थोडीशी वेगळी व्हावं, कारण दरवेळेस काय आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम येतं. पण आम्ही रात न दिवस काम करून आमचं प्रेरणा एवढंच आहे की एकाचीही जीव गेलं नाही पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता बघत आहात सगळे वारकरी आपल्याकडे आंघोळीसाठी इथं दाखल होत आहेत. आंघोळ करता एवढ्या दिवसातून ते पंढरपूरमध्ये येतात. त्यांचा आनंद जो आहे तो या म्हणजे चंद्रभागामध्ये आंघोळ केल्यानंतरच तो आनंद त्यांचा पूर्ण होतो. या पद्धतीने ते येतात. तुम्ही बघू शकता की आंघोळ करताना ते एकमेकावरती पाणी मारतात. पण मजा मस्तीमध्ये थोडंसं जर त्यांचं तोल गेला आणि पाण्याला करंट आहे आणि जर ते वाहून गेलं तर त्यांनाही नुकसान आहे आणि शासनालाही नुकसान आहे. माऊलींना पण थोडंसं सतर्क राहावं एवढीच इच्छा आहे सर. या निमित्ताने ह्या सगळ्या भावना या जवानांच्या होत्या की दरवर्षी काय ना काय हानी होते. यावर्षी पांडुरंगाच्या कृपेने अशी कुठलीही हानी होऊ नये यासाठी कडेकोट असा बंदोबस्त, चोख असा बंदोबस्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही सगळी जवान मंडळी निभवताना दिसते आहे. आणि तुम्ही सर्वजण आनंद घेत आहात यावर्षीच्या पंढरीच्या वारीचा. आणि आपण सर्वजण आहोत आता चंद्रभागेच्या या पावन पर्वावरती, या घाटावरती इंद्रायणी चंद्रभागेमध्ये आपण सर्वजण बघत आहोत की एकच नामघोष जो काही आहे तो या वारकऱ्यांचा आपल्याला या चंद्रभागेच्या काठावरती बघायला मिळतो. कितीतरी लाखो वारकरी या चंद्रभागेच्या काठावरती आत्तापासूनच सर्व वारकऱ्यांनी स्नान करण्यासाठी गर्दी केलेली आहे. पण या गर्दीला कसं निभवून न्यायचं किंवा खोल पाण्यापर्यंत कोणालाही उतरू द्यायचं नाही, ह्या जवानांच्या भावना किंवा एकंदरीत कार्य जे काही आहे ते ह्या जवान सर्वजण निभवताना आपल्याला दिसत आहेत. खरं तर आपण बघतो आहोत की सगळे हे जवान जे काही आहेत, काय आनंद होतोय आज, काय सांगाल एकंदर? सर, आज आमची आपत्ती व्यवस्थापन कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येते. जी काही लोक आपत्ती ह्याच्यात बुडतील किंवा काय होतील त्याला सर्व जवान सतर्क राहून वाचवण्यात येईल. सर्व जवान सतर्क राहतील. त्यांची जी काही मीटिंग झाली त्यात देखील त्यांना सूचना दिल्या गेलेल्या आहेत की आपत्कालीन कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तर सतर्कतेने राहायचं आहे आणि तातडीने तिथे पोहोचून जे काही एकंदरीत वारकऱ्याच्या बाबतीमध्ये अशी कुठली जीवित मृत कुठलीच हानी अशी घडू नये आणि वारी सुखरूप, सुखाची, समाधानाची, आनंदाची, जसा वारकऱ्यांचा एक कळप भक्तीचा या पंढरपुरामध्ये दाखल झाला आहे तसाच भक्तीच्या या कळपातून एक तृप्तीचा हंबर पुन्हा घरापर्यंत गेला पाहिजे आणि पुन्हा ही सगळी वारी, सगळी वारकरी मंडळी सुखरूप अशी आपल्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे. कुणीही खोल पाण्यामध्ये येऊ नये, कुणीही खोल पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नये. ह्या सगळ्या सूचना एकंदरीत या जवानाच्या माध्यमातून वारकऱ्यांना एकंदरीत आपण बघितलं की दिल्या जात आहेत. तुम्ही सर्वजण बघत आहात यंदाची पंढरीची वारी, आपली परंपरा. खरं तर पंढरपूर लाईव्ह या न्यूज चॅनलच्या माध्यमातून
खरं तर एकंदरीत आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्वजणांना या महाराष्ट्राला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. चिंतन ज्यांना वारीला येता आलं नाही त्यांनीसुद्धा शुद्ध अंतकरणाने, कारण शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. जेव्हा शुद्ध भाव होतो तेव्हा देव प्रत्येक पावलापावलाला आपल्याला सापडत असतो. तसा पांडुरंगाचं आत्मीयतेने शुद्ध अंतकरणाने आतल्या आत देखील दर्शन होऊ शकतं. असंच दर्शन सगळ्यांनी घ्यायचं आहे आणि या वारीचा एकंदरीत आनंद घ्यायचा आहे. रामकृष्ण हरी.